आणि याच चेंडूवरती मात्र त्या केलेला आक्रमण इथे चौकार आलेल्या 4 धावा. नेटलं साडी आपण बघतो सिद्धी अलन कैरे. तर 2 संघाच्या दरम्यान इथे चौकार आलेला आहे. मस्त फटका पण आनंद कार्पेट सायना चौकार आलेला आहे. सोन्या पावसे आणि तेजस मात्रे. जय हनुमान नेतला साडी या सिद्धू एलन कैरे. 7 धावा लागले धाव फलकावरती. वा, चांगला चेंडू. खऱ्या अर्थाने या चेंडूला दिशा द्यायचा होता. तर चांगली गोलंदाजी पंकज उंबळे यांच्याकडून या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलेला आहे. बिनबाद 7. 4 ओव्हरची मॅच. मात्र इथे आता चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र दांडी गुल त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे. आणि पहिला फलंदाज नेतला संघाचा इथे बाद झालेला आहे. पहिला हदरा, पहिला गुमहोरा गारद झालेला आहे. पंकज उंबळे गोलंदाजी इथे केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती खूप चांगलं शतरक्षण, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि इथे आलेली जी विकेट. सेलिब्रेशन देखील खूप चांगलं इथं पाहायला मिळालं. सागर पाटील त्यांना पण स्क्रीनवरती पाहतोय. रजत पाटील. आनंद साजरा होतोय. 3 मॅच आज एका रात्रीमध्ये 3 स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. ही तिसरी स्पर्धा त्यात इथे खेळत असताना फलंदाज मैदानाच्या तिथं रवी काटे आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅच मध्ये कैरे संघानं 44 धावांचा पाठला केला होता.
फलकावरती धावसंख्येची गती जर आपण पाहिली ना तर आता गती चांगली वाढत चाललेली आहे. सिंगल डबल धावा आतापर्यंत मध्ये चौकार बराच वेळ थांबलेले आहेत. चौकार षटकार इथे आता येत नाहीयेत. काल मात्र शेवटच्या मॅचमध्ये पहिल्या मध्ये त्या कराडे संघाच्या फलंदाजाने जी काही फलंदाजी केली, अप्रतिम अशी फलंदाजी केली. चांगला चेंडू ऑन साईड मध्ये चेंडूला खेळायचं होतं आणि चेंडू आणि बॅटचा इथे कनेक्शन आपण चांगला होताना पाहिलं नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. राहुल राठोड 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले, मस्त गोलंदाजी केली आहे. 13 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. 1 बाद 13. राहुल यावेळेस चांगला चेंडू, प्रयत्न मात्र या ठिकाणी स्टप आउट करण्याचा प्रयत्न फलंदाजा फसलेला आहे. डॉट बॉल, खूप चांगला स्पेल आतापर्यंत राहुल राठोड यांचा राहिलेला आहे. 13 धावा लागले धाव फलकावरती. 1 बाद 13. दुसरा षटक मार्ग असते. दुसऱ्या षटकामध्ये राहुल आणि इथे मात्र या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरती दस्तक दिलेलं आहे आणि बराच वेळ शांत होते ते फलंदाज. त्यांच्या बॅटच्या सामने षटकार आला आणि 19 धावा धाव फलकावरती. भाऊ डीजे वाजव गाणी तुझे. भाऊने मात्र या ठिकाणी आता सगळं पॅकअप केलेलं आहे. तरी भाऊ मात्र मागं फिरून आले होते डीजेकडे. सोन्या खेळतात 5 या धावसंख्येचा. रवी काटे खेळतात 5 चेंडूमध्ये 8 या धावसंख्या होती. आता उर्वरित 2 षटकं बाकी असतील. उर्वरित 2 षटकासाठी जर असं आक्रमण झालं तर किमान 40-45 धावा मॅक्झिमम इथे आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतील निथल्या संघाकडून. आणि जर का चांगली गोलंदाजी झाली तर किमान 30-35 पर्यंत रोखण्याचा मानस असावा तो सिद्धिवलन कैरे संघाचा. चला सागर दादा, क्षेत्ररक्षण आपण आपल्या जागेवरती जा. प्रतीक मोरे. राहुल राठोडने चांगली गोलंदाजी केली बघा. एक षटकार जर गेलं नसतं ना तर खूप चांगला त्याचा स्पेल राहिला होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार 19 धावसंख्येवरती आतापर्यंत पाहतोय. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथे स्वागत करूया. आणि इथे मात्र एज लागलेली आहे. फलंदाज मात्र या चेंडूवरती झाले बाद. सुरुवात मात्र या षटकाच्या पहिल्या चेंडू चांगली झाली. विकेट टेकिंगनं सुरुवात केलेली आहे. 2 बाद 19. रजत पाटीलने टिपलेला हा झेल अप्रतिम असा टिपलेला झेल. सोन्या मात्र इथे बाद झालेले आहेत. सोन्याने पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. सर्व प्रेक्षकांची मनं ज्याने जिंकले तोच सोन्या आता मैदानाच्या बाहेर बाद होऊन आलेले आहेत. 5 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. ओमकार आता नवीन फलंदाज. ओमकार पाटील, रवी काटे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज प्रतीक मोरे ज्यानं विकेट प्राप्त केलेली आहे. पहिला चेंडू खूप चांगला त्यांचा पहिला चेंडू राहिलेला आहे ना. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आलेली आहे. स्मृती ट्रॉफीतली आजची दुसरी रात्र. एक चेंडू लाऊड अपील, उत्साह कमी. पंचांचा लेग बाईचा इशारा दिलेला आहे. 20 धावा. सिंगल आता प्राधान्य दिला जातोय. सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतो 20 धावा. 2 फलंदाज बाद झाले. 2 बाद 20. प्रेक्षक वर्ग मात्र मयूर पाटील आजूबाजूला बरेचसे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचा आपण इथे स्वागत करूया. एक चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातोय. परफेक्ट यॉर्कर. यॉर्करचा हा चेंडू मात्र इथे फलंदाजासाठी कुठलाच ऑप्शन नव्हता. डॉट बॉल आलेला आहे. हा स्लोअरचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हेरिएशन या चेंडूवरती खूप चांगलं पाहायला मिळालं.
आणि कधी कधी स्लोवर चेंडूवरती सुद्धा मोठे फटके येताना आपण पाहिलेले आहेत. आता इथे प्रतीक बोरे या चेंडूवरती कमबॅक करून देतोय तो कैरे संघाला. हा चेंडू बराचसाच बाहेर आहे, पण त्याला व्हाईट बॉल कधी घोषित करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहिलं तर बराचसाच अंतर आपण पाहिलं असेल. इथे उजव्या बाहेरून टाकला हा चेंडू. अतिरिक्त धाव रेफर केले फिल्डिंग टीम. नोबल ओस्टबिंग पट्टीच्या बाहेर. बघा या ठिकाणी आता तिसरे पंच आमचे आहेत. एकवीस धावा लागले धावफलकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती सुरू आहे. 2 षटक संपले, 4 चेंडू रेफर इथे केलेला आहे व्हाईटसाठी. पाहूया सगळ्याच्या नजरात इथे ह्या निर्णयाकडे लागलेले आहेत. थांबा जरा, होल्ड करा होल्ड करा. वाईट बॉल आहे बराचसा या ठिकाणी उजव्या बाहेरून जाणार चेंडू. नो बॉल तर पाहिजे, वाईटचाच आहे ना. नाही नाही तसं नाही, ते वाईट वाईटच आहे, वाईट आहे. वाह, मस्त गोलंदाजी. पूर्णपणे जखड निर्माण केलेली आहे. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम मयूर पाटील या फलंदाजाला काम केलेलं आहे. प्रतीक मोरे या गोलंदाजानं 21 धावा इथे आत्तापर्यंत लागले धावफलकावरती. चांगला स्पेल राहिलेला आहे प्रतीक मोरे यांचा देखील. अंतिम चेंडू आणि हा चेंडू देखील कदाचित या ठिकाणी एस्ट्यांना थोडासा मिस करून जाणार हा चेंडू. कदाचित हा चेंडू थोडी उंची कमी असती ना तर कदाचित वेस्टर्नचा वेध घेऊन या ठिकाणी हा चेंडू गेला असता. मात्र नशीब बळवत होते आणि आतापर्यंत 7 चेंडू डॉट केलेला फलंदाज रवी काटे. 7 चेंडू डॉट केलेले आहेत. आणि या झटपट क्रिकेटमध्ये सीमित ओव्हरमध्ये तुमच्या डॉट पर्सेंटेज जो वाढले ना तो टेन्शन प्रत्येक फलंदाजाला येत असतो. आणि रवी काटे ज्यांनी 9 चेंडूमध्ये 8 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2-21 धावसंख्या लागली धावफलकावरती. आता शेवटचा स्टॉक होता षटक, त्याला स्पीडअप करा. पण कैरे टीम सागर दादा जरा प्लीज आपण कोऑपरेट करा, बराचसा स्पेल झालेला आहे. चला आपण वारंवार या ठिकाणी टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि लगेचच आपण 4थ्या षटकाला सुरुवात करावी. प्रतीक मोरे रॉयल पाटील शेवटच्या ओव्हरसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू चांगला चेंडू हातील जोरदार आवाज तिथून देत आहेत. मात्र एक धाव इथे कंप्लीट झाले, सिंगल. आणि सिंगल धाव संख्येच्या बरोबर 22 धावा. ज्या नवा नेतलास आणि सिद्धू कैरे अशी आपण ही मॅच पाहतोय. आणि या चेंडूवरती अतुल यांनी टिपलेला हा शेल विकेट. मात्र तिसरी आता मैदानाच्या बाहेर. चेंडू एवढा आपण पाहिला असेल ना, स्पिन झाला होता बघा. टप्पा पडल्यानंतरच्या चेंडूला आपण पाहिलं असेल थोडासा बाउन्स प्राप्त केला गोलंदाज रॉयल पाटील यानं. आणि फलंदाजानं मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि तिथे अतुल पाटील यांच्या हातामध्ये झेल देऊन मात्र ते बाद झालेले आहेत. 3-22. सिद्धांत भोपी नवीन फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. या सत्रातील 2 चेंडू आतापर्यंत रॉयल पाटील
यांनी खूप चांगले टाकलेले आहेत. सिद्धार्थ भोपी ऑन स्ट्राईक आणि इथे चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू ऑफ स्टिकवर लागला चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची आता मदत इथे वाईटसाठी घेतलेली आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे, बघू पाहिजे या ठिकाणी फलंदाजाचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीम त्यांनी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. फेअर डीलवर या आता पंचाचा ऑफिशियलचा मात्र या ठिकाणी चांगला निर्णय होता. फेअर आता रिव्हर संपलेले आहेत. डॉट बॉल इथे आलेले आहे. सिद्धार्थ भोपी पहिल्या चेंडूचा सामना केलेला आहे. रॉयल आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांमध्ये चेंडू गेला तिथे सागर पाटीलचा शतरक्षण चेंडूची फेकी देखील खूप चांगली झालेली आहे. आता तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना 2 धावा धावून कंप्लीट केले आहेत. सिद्धांत आपलं खातं उघडं केलं 2 या धावसंख्येनं, तर संघ जाऊन पोहोचलेला आहे 24-24 आणि ते लाईव्ह थेट प्रक्षेपण 24 इव्हेंट्स. आणि इथे या चेंडूवरती नटराज स्टाईलला मस्त चांगलासा फटका आपण पाहतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू षटकार आलेला आहे सिद्धांत भोपी यांच्या बॅटमधून. पूर्ण सफल झाली आहे, जागा बनवली या फटक्यासाठी आणि षटकार या चेंडूवरती आलेला आहे. वैयक्तिक आता 8 धावसंख्या होती. सिद्धांत भोपी खेळताय तर संघाची 30 धावा. फर्स्ट विनिंग लास्ट बॉल ऑफ दी लास्ट बॉल 1 to go. शेवटचा एक चेंडू होता या षटकातील, ज्या 17 बाकी आहे. बघूया आता ओमकारने काहीतरी सिद्धांतचा मला सगळं कानमंत्र दिलेले आहेत आणि रॉयलला आता मात्र एक चेंडू डॉट काढायचा आहे. मात्र या चेंडूवरती चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातो. एकदा जाऊन पूर्ण केले क्षेत्ररक्षण, तिथे प्रयत्न चांगले त्यांचे झालेले आहेत. तीन धावा पूर्ण झाल्या, चौथीचा प्रयत्न देखील केला जात आहे आणि 4 धावा बघा समोर धावून पूर्ण केलेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेल वाढतात दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगला राहिलेला आहे. आणि ओमकार पाटील बराच वेळ विकेटवरती होते, त्यांना जास्त तकलीफ झाली नव्हती आणि त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी 4 धावा धावून पूर्ण केल्या. पहिला सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. 34 धावा इथे लागलेल्या आहेत आणि विजयासाठी गरज आहे सिद्धू एलन कैरे संघाला 35 धावसंख्येची. 3 फलंदाज बाद झाले, 4 षटक कंप्लीट झालेत आणि 24 चेंडूमध्ये 35 धावसंख्येची गरज. पंचांचा मात्र इथे चांगला पॅनल आपण पाहतोय आणि आमचे मयूर पाटील एक चांगले अपडेटर, चांगले स्कोरर. आज संडाव भाईनं मात्र या ठिकाणी मॅच संपल्यानंतर सर्व अपडेट देणं, कुठल्या फलंदाजानं किती धावा केल्या, कुठल्या गोलंदाजानं किती विकेट घेतल्या, पंच कोण आहेत, कॉमेंटेटर कोण आहेत, सर्व अपडेट, स्पर्धा कुठली आहे, तर स्पर्धेचं स्वरूप काय आहे आणि सगळे तंतोतंत आपण पाहिलं असेल त्यांचं अपडेट जे आपल्या ग्रुपवरती रोज त्यांचे अपडेट आपण पाहत असतोय आणि त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. आजचा या कैलासवासी मनीष स्मृती ट्रॉफीतल्या दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्री आता एक सामना फक्त पेंडिंग आहे. ह्याच्यामध्ये जो सामना संघ जिंकेल त्यांची मॅच असणार आहे देवा ग्रुप आवरे या 2 संघाच्या दरम्यान. याच्यामधून जो संघ जिंकेल तो त्यांच्या संघावर अंतिम मॅच खेळेल. चला सागर दादा, आपले सलामीचे फलंदाज लगत मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. औराज संघ इथे आलेले आहेत देवा ग्रुप, ज्याने आज इथे खूप चांगली मॅच 2 सामने जिंकलेत. एक सामना आपण पाहिला असेल जय भवानी पनवेल संघाला त्यांनी आश्चर्याचा धक्का दिलेला आहे आणि निसट विजय त्यांनी मिळवलेला आहे. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया पुढील मॅचसाठी.
चला कैरे संघाची सलामीची जोडी अतुल रजत, चला लगेच आपण एंटर करा. चोवीस चेंडू आणि 35 धावसंख्याची गरज आहे विजयासाठी. नितलं साडी शेद्यूलन कैरे. सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करत असताना दोन्ही फलंदाज अतुल पाटील आणि रजत पाटील बायकरमॅन. रजत पाटील यांच्या नावावरती सुद्धा एक बाईक आहे. एक बाईक त्यांच्या नावावरती आहे. आता सध्या आपण पाहिलं असेल ना या मोसमामध्ये थोडासा बॅटमध्ये येत जास्त धावा त्याच्या बॅटच्या सहाय्याने येत नाही आहेत. थोडासा संघर्ष स्ट्रगल त्यांना करावं लागतं आहे. अतुल पाटील आता सध्या चांगल्या टचमध्ये आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. षटकारांची आतिषबाजी केली होती आणि त्यांच्या फलंदाच्या जोरावरती आपल्या संघाला तो सामना त्यांनी सोपाच करून जिंकून दिला होता. मात्र या मॅचमधून आपण पाहतोय नितलेच संघाबरोबर आता खेळत असताना गरज आहे ती 24 चेंडूमध्ये 35 धावसंख्याची. अतुल पाटील आणि रजत पाटील. शेद्यूलन कैरी या नावानं संघ खेळतोय. मैदानात आता फॉग आलेला आहे. थोडंसं प्रदूषण आलेलं आहे. तर नितलेच संघाकडून आता पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज झालेले आहेत सोन्या बोपी. पंचांचा पावशे सोन्या पावशे माफ करा सोन्या पावशे. पहिला चेंडू इथे उडवायचा होता कव्हर पॉईंटच्या वरून. आता एक धाव या चेंडू ते सहजरित्या पूर्ण केलेली आहे. सिंगल धावसंख्येने आपलं खातं उघडं केलेलं आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग करण्याचा संघाचा देखील अकाउंट ओपन झालेलं आहे एक या धावसंख्येवरती. सोन्या पावसे एक अष्टपैलू हा खेळाडू आपण पाहतोय नितल्या संघाचे. रजत पाटील लेफ्ट आर्मचे बॅट्समन. पाहूया सोन्या टू रजत. 34 धावसंख्याची आता गरज आहे आणि इथे या चेंडूवरती स्टँडर्ड डिनावर असं वाटत हायटेन्शनच्या ताऱ्याला चेंडू लागतोय की काय. मात्र इथे षटकार आहे 6 धावा आणि रजत पाटील इथे पहिल्या चेंडू ते षटकाराने आपलं खातं उघडे केलं अकाउंट ओपन केलेलं आहे. 7 धावा लागल्या त्या धावफलकावरती. शतरक्षांना खूप चांगले प्रयत्न तिथे पाहायला मिळाले रवी यांचे. मात्र त्यांना अपयश आलेलं आहे आणि सोन्या यांच्यावरती आता आक्रमण केलेलं आहे. पहिला चेंडू सिंगल एक धाव त्याच्यानंतर षटकार आलेला आहे. 28 धाव संख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असेल तर 22 बॉलमध्ये 28. जितेन मात्र आपणास विनंती असेल जितेश ड्रायव्हर आपणास विनंती असेल जितेश की आपण ओमकार मात्र्यांशी संपर्क करा. आणि इथे षटकारानंतर आलेल्या 2 धावा. आता सिंगल डबलला इथे प्राधान्य दिला जातोय. 9 धावा लागल्या त्या धावफलकावरती. 26 धावसंख्याची आता गरज आहे. 21 चेंडू 26. सोन्या सगळा चेंडू स्लोअरचा हा चेंडू जोरदार अपील. उत्साह कुठे कमी पाहणार. डॉट बॉल मयूर पाटील झालेला आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती झालेली आहे. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू इथं फेकला जातोय. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. केतन मात्र यांना बघा आता या ठिकाणी 4 व्हीलर भेटलेली आहे आणि उद्या मात्र इथे येण्याची शक्यता आपल्याला नक्कीच असणार आहे. मात्र इथे षटकार आलेला रजत त्याच्या बॅटमधून खूप चांगला एक फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार आले 6 धावा. दुसरा षटकार 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्येतील रजत फलंदाजी करतात. 15 धावा लागल्या धावफलकावरती. आता 20 धावसंख्येची गरज आहे 19 चेंडूमध्ये. केतन म्हात्रे
ज्यांना तर मात्र 4 व्हीलर कार मिळाली आहे. इथे मॅच मध्ये रजत पाटील खेळतात वैयक्तिक 14 धावसंख्या होती. 2 षटकाराचा मार इथे मिळाले आहे सोन्या पावसे या गोलंदाजांना. सोन्यावरती बराचसाच विश्वास होता गोलंदाज कर्णधाराचा. इथे मात्र आपण पाहिलं असेल उजव्या लागला चेंडू आणि इथे हा चेंडू आलेला डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15 धावा फलकावती. 18 चेंडूमध्ये आता 20 धावा करायच्या आहेत तर विजयासाठी सिद्धू कैरे संघाला. चला इथल्याच टीम आपण जास्त टीम घेऊ नका. लवकरात लवकर आपण आपल्या जागेवरती क्षेत्ररक्षण सजून घ्या. जो काही निर्णय असेल ना आपण लवकर घ्या. जास्त वेळ न घेता 3:30 वाजून गेलेले आहेत. काल 5:30 वाजले होते आणि आयोजक सुद्धा आता या ठिकाणी म्हणतायत का लवकर जशी मॅच संपेल तर खूप चांगले होतील. काल 5:30 तर आज मला 5:30 वाजतील. 5:15. शेवटच्या मॅचमध्ये थोडंसं या ठिकाणी काही कारणास्तव तांत्रिक अडचण आली की ते बराचसाच वेळ अर्थात मला अर्धा पाऊण तासापेक्षा जास्त वेळ कालच्या दिवसामध्ये गेलाय. सिद्धेश आत्ताच या ठिकाणी ड्रॉप करून आले सोडा शुभम म्हात्रे यांना. मात्र या चेंडूवरती केलेला आक्रमण खूप चांगला झेल इथे मात्र आपण पाहिलं असं कॅरी केलेलं आहे. अश्विनने मात्र झेल कॅरी केलेला आहे आणि मात्र पहिली सफलता इथे मिळाली. पहिल्या मॅचमध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं होतं अतुल पाटील इथे झेलबाच्या स्वरूपानं 0 धावसंख्या होती. मात्र डगच्या शिकारी माणसासाठी 1 धावसंख्या त्यांनी जमवलेली आहे आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो अतुल पाटील. 20 धावसंख्याची आता गरज असणार आहे आणि इथून इथलंच संघाला आता हेच करायचं आहे की जास्तीत जास्त डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. विकेट तुम्हाला आता इथे जास्त घ्यावे लागतील तर मात्र या मॅचमध्ये काहीतरी एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. सागर पाटील न्यू बॅट्समन. रजत पाटील 5 चेंडूमध्ये 14 धावा वैयक्तिक फलंदाजी करत असताना मात्र नॉन स्ट्राईकवरती येते रजत पाटील. सागर पाटील देखील एक चांगले फलंदाज आहेत. बऱ्याच वर्षांचा टेनिस क्रिकेटचा त्यांचा अनुभव आणि जेव्हा मॅचमध्ये आता पाहूया सागर या बेडीस मात्र या चेंडूची जागा बनवले आणि ते फाईन लेगच्या अंतरामध्ये चेंडू वाटचाल करतोय. आणि सागर पाटील जसं महागुरूने सांगितलं का सागर पाटील कधी पण आपण पाहिलं असेल ना तर चौकार षटकाने तो खाता उघडत असतो आणि इथे देखील आपण पाहिलं असेल या मॅचमध्ये त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून चौकार आलेला आहे आणि आता गरजच 16 धावसंख्याची. 16 चेंडू 16 धावा. 16 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी 16 धावसंख्येची. 19 धावा लागल्या धावफलकावरती. 16 गेंदे 16 रन 16 धावा 16 बॉल्स. 16 का डोला. 16 वर्षामध्ये आपण पाहिलं असतं ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि इथे आपण पाहिलं असेल डॉट बॉल आलेला आहे आणि आता 15 धावसंख्येचं समीकरण आलेलं आहे. 15 चेंडू आणि 16 का डोळा. मात्र 16 धावा मात्र त्यातून करायचे आहेत. इथे चांगला चेंडू चांगला फटका एकदा जाऊन पूर्ण केल्या चेंडू फेकी खराब. त्याचा फायदा घेतलेला आहे सागर पाटील आणि रजत पाटील यांनी 2 धावा कंप्लीट केल्या आणि आता 14 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. कालची देखील अशीच कर्जत संघाची मॅच आपण पाहिली होती. आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना 6 चेंडूमध्ये 8 धावा करायच्या होत्या. आता इथे जमीन लगतचा फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू केलेला आहे. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. सिंगल कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबर 22 धावा. 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज. तेरा चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. ऑन स्ट्राईक रजत पाटील. 14 धावा आतापर्यंत आपल्या बॅटच्या सहाय्याने त्यांनी जमवलेल्या आहेत. ओमकार पाटील दुसरं ओव्हर त्यांचं इथे सुरू आहे.
साईडमध्ये चेंडू जातो, एक धाव धावून कंप्लीट केलेली आहे. आणि इथे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं असेल दुसरं समाप्त झालेलं आहे. 2 षटकं संपली, 12 धावा लागल्या धावफलकावधी आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. हा षटक खूप महत्त्वाचा असेल. हा षटक इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी, कमी धावा जर या षटकामध्ये आल्या तर दडपण वाढलं जाईल सिद्धिविनायक कैरे संघावरती. आणि जर का आक्रमण झालं तर कदाचित आयोजकाचा सुद्धा वेळ वाचवला जाईल आणि सामना लवकरही संपला जाईल. मात्र पाहूया इथं शेवटचा तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. युवराज आलेले आहेत तिसऱ्या ओव्हरसाठी. युवराज सागडे मात्र तिसऱ्या षटकासाठी आलेले आहेत. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 15 वैयक्तिक धावसंख्येतून रजत फलंदाजी करतायत. 4 चेंडूमध्ये 7 धावा सागर पाटीलने केलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झाले, आऊट झालेले फलंदाज अतुल पाटील 1 धावसंख्येवरती बाद झालेले आहेत. आणि आता 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. प्रेक्षक वर्ग इकडून तिकडून आता आवाज देत आहेत. आणि इथे मात्र चांगलासा फटका. तिथे क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालंय. काय मस्त एफर्ट दिलेले आहेत. सोने आहेत का सिद्धार्थ ओपी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट दिलेले आहेत. कदाचित या ठिकाणी एखादी मिस्टेक जर झाली असते ना तर महेश पाटील चौकार होऊ शकलं असतं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, त्याला 1 धाव आलेली आहे. 11 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. 24 धावा लागल्या धावफलकावरती. 1/24. आता ऑनस्ट्राईकवरती असतील फलंदाज सागर पाटील. युवराजच्या पासून जर गोलंदाजी पाहिली असेल ना तर बऱ्याच दूरवरून येऊन गोलंदाजी करत आहेत. नितलच संघाचे मला असं पाठीराखे आहेत. बऱ्याचशाच मोठ्या संख्येनं पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. व्हाईटसाठी नाही दिले का, रिव्ह्यू केलं, रेफर केलं. रेफर तिसऱ्या पंचाकडे. तिसऱ्या पंचाची मदत ह्या चेंडूला व्हाईटसाठी घेतलेली आहे. हा अंपर रिव्ह्यू आहे. पंचाला जरा या ठिकाणी डाऊटफुल हा चेंडू वाटला, त्याच्यामुळे आता त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. चला फेअर डे हा डिसिजन आहे. आता हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. आता 10 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. खूप चांगला चेंडू होता. इथे डॉट बॉल इथे आलेला आहे. आणि असे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले ना तर कदाचित ह्या मॅचमध्ये एक चांगले रंगत निर्माण आपल्याला होताना पाहायला मिळेल. उजव्या शरीराचा चेंडू आता ह्या वेळेस मात्र पंचांनी दोन्ही हात जमीन समांतर केलेले आहेत. आणि ती अतिरिक्त 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आणि आता 10 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज. 10 गेंदे 10 रन के जरूरत. 10 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 25 धावा लागल्या धावफलकावरती. ऑन स्ट्राईक सागर पाटील. आणि सागर पाटील यांचा चांगलासा मोठा फटका. मात्र तिथे क्षेत्ररक्षण दबा धरून बसले होते आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील सागर पाटील. मॅचमध्ये आता वापसी झालेली आहे. कमबॅक केलेला गोलंदाज युवराज सांडगे या गोलंदाजानं
खूप चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल त्यांचा राहिलेला आहे. कुंदन पाटील नवीन फलंदाज इथे युनाइट क्रमांक आपण पाहिला असेल चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत. दोन फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाला अतुल, दुसरं फलंदाज बाद झाले सागर पाटील. आणि आता ती आपण पाहतोय रजत पाटील. आता इथे स्ट्राईक यावरती येणं खूप गरजेचं असेल. मात्र पाहूया कुंदन. कुंदन म्हटलं तर बाहुबली आहे कैरे संघाचे. 9 चेंडूमध्ये 10 धाव संख्येची आता गरज आहे. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. चांगला षटक इथे फेकत असताना हा गोलंदाज. आणि या चेंडूवरती पुन्हा याचा फटका बसला. तो चेंडू हवेमध्ये शतरक्षण चेंडूच्या खाली. अति घाई संकटात नाही आपण म्हणत असतो. आणि इथे सामना लवकर संपवायचा प्रयत्न करत असताना इथे मात्र दोन फलंदाज बाद झालेले आहेत. कुंदन पाटील मात्र आल्या पावली माघारी परतलेले आहेत. आणि आता 8 चेंडूमध्ये गरज आहे ती 10 धाव संख्येची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंकज ओंबळे. मात्र पाहूया चांगली गोलंदाजी. युवराजचा सांडगे आपल्या संघाला मात्र कमबॅक करून देत आहेत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत त्यांनी टाकलेली आहे. 2 विकेट प्राप्त केले सागर पाटील, कुंदन पाटील. कुंदन पाटीलला मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद व्हावं लागलेलं आहे. आणि आता पंकज ओंबळे स्ट्राईक एंडवरती. 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज. या षटकात आता 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. चला नीटलंच टीम छत्ररक्षण सेटअप झालं तर लगेच आपण मॅच चालू करा. बराच वेळ आपण इथे घेतलेला आहे. चला 8 चेंडूमध्ये आता गरज आहे 10 धावसंख्येची. युवराज. आणि इथे मात्र ह्या चेंडूवरती चांगला फटका आपण पाहतो. ऑनसाइड मध्ये चेंडू जातो. एकदा धाव पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न आणि दुसरी धाव इथे चेंडूची फेकी मात्र खूप चांगली झालेली आहे. आता फलंदाज आपल्या कॉपन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 2 धावा कंप्लीट इथे केलेल्या आहेत. आणि आता गरज आहे ती 8 धावसंख्येची. 27 धावा लागल्या धावफलकात. 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. ह्या षटकामधील हा चेंडू जर का डॉट बॉल आला तर मात्र या ठिकाणी पुढील षटकामध्ये प्रेशर असेल. आणि इथे मात्र मोठा फटका आला. तो प्रयत्न झालेला आहे. एकदा धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा झालेला आहे. आणि 2 धावा सदरीत्या इथं पूर्ण केलेल्या आहेत. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता गरज आहे 7 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. बघा 13 चेंडू 13 धावसंख्येचा. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल 12 बॉल 12 आली. आणि आता 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. समीकरण विक्वेशन आपण पाहिलं असेल ना तर सेम आत्तापर्यंत आलेला आहे. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलेला आहे. ज्या अनुमान इथलं संघाला आता इथे 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची जितेश मात्र आले त्यांचे आपण इथे सरचे स्वागत करूया. चला 1.5 शेंगे त्यांच्या बैला प्रसिद्ध आहे. आणि त्यांचंही आता इथे आगमन आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. 1.5 शेंगे बैलाचे मालक प्रसिद्ध बैल. बराचसा गुलाल त्यांना दिला आहे. बरीचशा बक्षीस त्यांना मिळून दिलेले आहेत. आणि छकड्याचे ते जॉकी आहेत का? हां ड्रायव्हर
सार्थक वारी सुद्धा या ठिकाणी आनंद घेतात. सर्वांचं आपण स्वागत आहे. सिद्धेश देखील चला 7 चेंडूमध्ये आता घरराज्य विजयासाठी 7 धावसंख्याची कैरे संघाला इथल्या संघाच्या विरोधात गोलंदाज झालेत रवी काटे. रवी काटे यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला मेहने हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि स्टेट 20 स्टेपमध्ये केलेला फटका अतुल पाटील यांच्या बॅटमधून आलेला, रजत पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलेले आहे वन भाऊचा. रवी पाटील तिकडून आवाज देत आहेत. रोहित पाटील, रोहित सेठ, रोहित दादा देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. कैरे संघाला ते सपोर्ट करण्यासाठी चेंडू देखील आहे. सिद्धेश आणि रोहित दादा आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात यावं. 7 चेंडू 6चं समीकरण होतं. चौकाराने अंतर बराचसं कमी केलं, मात्र या चेंडूतही चांगला असा फटका चौकार आणि मॅच फिनिश झालेली आहे. कैरे संघाने मात्र 2 सामने जिंकलेले आहेत. अटक टीम निटलस टीम आपण आलात येथे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चला अंतिम मॅचचा टॉस. चला टॉस करण्यासाठी कैरे टीम कॅप्टन आणि